अक्षय तृतीय 2026ला हा एक उपाय केला नाही तर आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. कारण हा उपाय 99% लोकांना अजूनही माहीतही नाही. फक्त एक पान आणि एक लवंग, हो इतकंच. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी हे पान घ्या, त्यावर एक लवंग ठेवा आणि मनापासून लक्ष्मी मातेचं नाव घ्या. हा छोटा उपाय तुमच्या घरात पैसा टिकवायला मदत करतो आणि नशीब बदलायला सुरू होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय आजच करा, उद्या केला तर त्याचा परिणाम मिळणार नाही. ज्यांनी हा उपाय केला त्यांच्या आयुष्यात अचानक बदल दिसायला लागले. लक्ष्मी माता तुमच्यावर कृपा करो. आता लगेच व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही खूप मेहनत करता पण तरीही पैसा टिकत नाही का? घरात कोणीतरी अडथळे येतात असे का वाटते? तर अक्षय तृतीय 2026 हा तुमच्यासाठी खूप खास दिवस आहे. या दिवशी एक छोटासा उपाय केलं तर तुमचं नशीब बदलू शकतं. पान आणि एक लवंग हे दोन्ही एकत्र ठेवा आणि डोळे बंद करून मनापासून प्रार्थना करा. हा उपाय इतका पॉवरफुल आहे की घरात सुख शांती वाढते, पैसा हळूहळू टिकायला लागतो आणि निगेटिव्ह एनर्जी कमी होते. पण ही संधी चुकू नका, कारण अक्षय तृतीया वर्षातून एकदाच येते आणि हा दिवस खूप शुभ मानला जातो. तर नमस्कार मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. तर चला तर आपण व्हिडिओला सुरू करू. तुम्ही कितीही मेहनत करा पण पैसा हातात टिकत नाही. असं होतं का? घरात काहीतरी अडथळे येतात का? काम होतं पण पूर्ण होत नाही. अनेक लोकांना हे माहीतच नाही की यामागे फक्त नशीब नाही तर ऊर्जा, एनर्जी सुद्धा कारण असते. आणि म्हणूनच अक्षय तृतीया 2026 हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि असा दिवस वर्षात एकदाच येतो ज्या दिवशी केलेला उपाय आयुष्यभर परिणाम दिसतो. मी तुम्हाला एक छोटा गोष्ट सांगणार आहे. आणि एक माणूस होता, खूप मेहनती, पण कितीही कमवलं तरी पैसा टिकत नव्हता. घरात सतत ताण, चिंता. एक दिवस त्याला एका वृद्ध व्यक्तीने एक उपाय सांगितला, फक्त एक पान आणि लवंग. सुरुवातीला त्याला विश्वास बसला नाही, पण त्याने अक्षय तृतीयेच्या दिवशी तो उपाय केला. हळूहळू बदल दिसायला लागले. घरात शांतता वाढली आणि पैसा टिकायला लागला. तर हा उपाय कसा करायचा नीट ऐका. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठा, अंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला, एक ताजं पान घ्या, त्यावर एक लवंग ठेवा. हे पान देवासमोर ठेवा आणि लक्ष्मी मातेचं नाव घ्या. मनापासून प्रार्थना करा. नंतर हे पान घरात आणा, स्वच्छ ठिकाणी ठेवा. हा छोटा उपाय केल्याने खूप छान परिणाम खूप मोठा आहे. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि हळूहळू नशीब बदलायला सुरू होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी करा, उद्या केला तर परिणाम मिळणार नाही. म्हणून ही संधी चुकू नका. लक्ष्मी माता तुमच्यावर कृपा करो. हा उपाय मनापासून करा आणि अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि अशा उपायासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मंडळी थांबा. अक्षय तृतीय 2026ला हा उपाय केला नाही तर नुकसान होऊ शकतं. फक्त एक पान आणि एक लवंग, हो इतकंच, पण रिझल्ट जबरदस्त. अक्षय तृतीयेच्या दिवशी या दोन्हीही एकत्र ठेवा आणि लक्ष्मी मातेचं नाव घ्या. हा छोटा उपाय केल्याने घरात पैसा टिकतो आणि नशीब बदलायला सुरू होते. पण लक्षात ठेवा, हा उपाय आजच करा, उद्या केला तर फायदा मिळणार नाही. 99% लोकांना हा उपाय माहीत नाही. फॉलो करा. अजून असे गुपित उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, वर्षातील एक असा दिवस ज्या दिवशी केलेले प्रत्येक शुभ काम कधी संपत नाही. होय, तो दिवस म्हणजे अक्षय तृतीय. पण थांबा, आज मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो फक्त एक पान आणि एक लवंग वापरून केला जातो. आणि सर्वात आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे 99% लोकांना याबद्दल अजिबात माहिती नाही. जर तुम्ही हा उपाय योग्य पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी केला तर तुमच्या आयुष्यात पैसे, सुख आणि सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. पण हा उपाय करताना एक छोटीशी चूक झाली तर त्याचा फायदा मिळणार नाही. म्हणून आता आपण समजून घेऊया, अक्षय तृतीय इतकं खास का मानली जाते. अक्षय तृतीय म्हणजे जे कधी संपत नाही आणि तृतीय म्हणजे वैशाख महिन्यातील तिसरा दिवस. म्हणजे या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अखंड वाटत असतं. पुराणानुसार हा दिवस अनेक शुभ घटना घडल्या आहेत. भगवान विष्णूंनी परशुराम अवतार घेतला, महाभारतात लिहिला सुरू झाली
आणि देवाचे देवता कुबेर यांना अपार संपत्ती प्राप्त झाली. म्हणून या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे, सोने चांदी घेणे, नवीन काम सुरू करणे, दान पुण्य करणे हे सर्व अत्यंत शुभ मानले जाते. पण मंडळी, फक्त खरेदी किंवा पूजा पुरेसी नाही. जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य उपाय केला तर त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो. अक्षय तृतीया या दिवशी ज्या दिवशी माता महालक्ष्मी, भगवान विष्णू आपल्या भक्तावर विशेष कृपा करतात. म्हणून ह्या दिवशी मन शांत ठेवा. आता आपण या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. एक पान आणि एक लवंग वापरून केला जाणारा गुप्त उपाय. हा उपाय खूप सोपा आहे, पण तो योग्य पद्धतीने पूर्ण श्रद्धेने केला तर त्याचा परिणाम दिसतो. तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी: एक ताजं स्वच्छ पान, एक पूर्ण लवंग, एक छोटा दिवा, अगरबत्ती. सकाळी सूर्योदयानंतर 6 वाजून ते 9 वाजता ही सूर्यास्त शुभ मानली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, शक्य असल्यास हलक्या रंगाचे देवघर किंवा शांत जागी बसा. समोर दिवा लावा आणि अगरबत्ती पेटवा. पान आपल्या उजव्या हातात घ्या. ते स्वच्छ आणि ताजं असावं. त्या पानावर एक लवंग ठेवा. लवंग तुटलेली नसावी, पूर्ण असावी. डोळे बंद करून प्रार्थना करा. लक्ष्मी मातेला आणि भगवान विष्णूला मनापासून आठवा. मंत्र म्हणताना मन शांत ठेवा आणि पूर्ण त्या शब्दावर ध्यान द्या. ओम श्री महालक्ष्मी नमः. उपाय पूर्ण झाल्यावर ते पान आणि लवंग देवासमोर ठेवा. संध्याकाळपर्यंत तसेच राहू द्या. सकाळी ते पान एखाद्या झाडाखाली ठेवा किंवा वाहत्या पाण्यात सोडा. पान सुकलेलं नसावं, लवंग तुटलेलं नसावं. उपाय करताना मोबाईल टाळा. मंडळी, हा उपाय खूप साधा वाटतो, पण यामागे एक खास ऊर्जा आणि श्रद्धा जोडलेली आहे. जेव्हा तो उपाय पूर्ण विश्वासाने करता तेव्हा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. आता पुढच्या भागात आपण समजून घेऊया, पण लक्षात ठेवा, हा जादू नाही, हा मन, श्रद्धा, सवय याचा परिणाम आहे. फक्त उपाय करून काही न करत बसा तर आयुष्य बदलणार नाही. तुम्हाला प्रत्येकाने काय करावे लागतील, हे योग्य निर्णय घ्यावे लागतील. हा उपाय तुम्हाला योग्य दिशेने पुश करतो. म्हणून मंडळी, हा उपाय करताना मनापासून करा, विश्वासाने करा आणि सकारात्मक विचार ठेवा. तेव्हा तुम्हाला त्याचा खरा परिणाम जाणवेल. आता आपण पाहूया, हा उपाय करताना कोणत्या चूक टाळाव्या. खूप गरजेचे आहे, कारण उपाय योग्य पद्धतीने केला नाही तर त्याचा फायदा कमी होतो. अनेक लोक हा उपाय पटकन करून टाकतात, पण लक्षात ठेवा, हा उपाय शांत मनाने आणि वेळ घेऊन करा. हे खरंच काम करेल का असा विचार करत असाल तर त्याचा परिणाम कमी होतो. उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. हा उपाय कधीही करू नका. योग्य वेळ 6 ते 9. चूक: अशुद्ध किंवा सुकलेले पान वापरणं. पान ताजं आणि स्वच्छ असावं. तुटलेलं लवंग नसावं. मोबाईल बोलणं, इतरांवर गोष्टी हे सर्व उपायामध्ये करू नका. आपण आता पाहूया काही खास टिप्स, त्यामुळे की उपायाचा परिणाम अजून वाढेल. हे छोटे छोटे उपाय, पण त्याचा परिणाम खूप मोठा असू शकतो. अक्षय तृतीयाच्या दिवशी काहीतरी दान करा. अन्नदान करा, कपडे, गरजू मदत. दान केल्याने सकारात्मक ऊर्जा अनेक पटीने वाढते. एखादा गरीब व्यक्ती किंवा प्राण्यांना अन्न द्या. हे केल्याने मनाला शांती मिळते आणि पुण्य वाढतं. घर स्वच्छ ठेवा, शांत ठेवा. घरात स्वच्छता ठेवा. अनावश्यक वस्तू काढून टाका, कारण स्वच्छतेवर पॉझिटिव्ह एनर्जी टिकते. सकारात्मक विचार ठेवा. त्या दिवशी वाद टाळा, नकारात्मक बोलणं टाळा. मनात चांगले विचार व्यक्त करा. संध्याकाळी दिवा लावा. संध्याकाळी महालक्ष्मी मातेसमोर दिवा लावा. शांतपणे 2 मिनिट ध्यान करा. मंत्र जप वाढवा. सकाळी केलेल्या मंत्राचा जप दिवसभर वेळ मिळेल तसा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः हे 108 वेळा करत जावा, कारण याने तुम्हाला दिवसभर पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. ओम श्री महालक्ष्मी हे असं तुम्ही जप करू शकता, कारण अशाच प्रकारच्या गुप्त आणि उपयोगी उपाय मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. धन्यवाद मंडळी, आणि तुम्ही सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर माझा व्हिडिओ कसा वाटला? जर माझा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर माझ्या चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमः लिहिला अजिबात विसरू नका. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती शक्ती चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत नेहमी असणार आहे. तर सर्वांना धन्यवाद. तर भेटू अशाच आपण नेक्स्ट
व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.